तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. तर आज आपल्या बाप्पाचा आहे शेवटचा दिवस, म्हणजे उद्या विसर्जन होईल आणि आज आहे 10वा दिवस. तर आज म्हणजे मी सकाळी उठलो म्हणजे कालच कितीला झोपलो तुम्हाला माहिती आहे. सकाळी 6पर्यंत झोपलो मी काल आणि उठलो आता सकाळी म्हणजे तरी मी तर झालं उठलो या बाकी सगळी 11-12 असं झाला आणि आता वाजलेले 3-3:30 वाजलेले आहेत. तर आम्ही रेडी वगैरे झालो आणि आता चाललेलो आहोत. जेवण पण झालो आम्ही, ते काही शूट नाही केला आणि आता चाललो पत्त्याला. चिवी बघा, चिवी क्लासला गेलेली आणि चिवी खूप खुश आहे कारण तिला सुट्टी भेटलेली आहे. येतून रस्त्याशी खावायला घेऊन आणि काम आहे का पत्त्याला चलून ही खेळायला बसले. आम्ही खेळलो नाही जास्त, बघू नको बघणं पण नाही असे. तर आता जाऊया. मग अशी आम्ही गेलो होतो परत पत्ता आणि आलो गोंगाट बघा सगळा आणि आता 10 मिनिट डायरेक्ट दाखवी गेलो कारण सगळी फसवतात, चिटिंग करतात आम्हाला. बघा सगळी लुटणारी माणसं आहेत तिथं, जाम फसवतात आणि चिटिंग करतात. तरी काय आहेत बघा. खास आहे याची पहिली कलर, नंतर दीदीची, नंतर माझी, नंतर दिया. हे देखो मंडळी मग अशी बसली होती. आता हळूहळू कमी झाली. कलरी बघ लाईन श्रीरामला 320 आली मग अशी काही मोठी पक्की जण होती सगळी. आता हळूहळू कमी झाली. वाजलेले 4. सकाळी बसलो ते अजून काही उठायचं नाव नाही. समिताई बघा, समिताई ये खेळायला ये. लास्ट दिवशी जाऊ दे पैसे बर की येऊ दे नाही बोल, जाऊ दे बोल. तेडे शेट आहे काय समिताई बघा, शेट आहे शेट. तुम्ही मी पनवती लावली का काही समज नाही. एक डाव नाही आहे. हे बघा अशी 200-200 पीक एकट्यांचे डाव होतात तरी डाव नाही आहे. हे बघ ओके एकट्यांचे डाव येते झाडा त्याचा पिवळा बघा खारी बट्टाला आणि आपला डाव बाबा. दुसरा माझ्यावर राऊंड आहे भारी मला. हा बा श्रद्धा कशी तोंड डावायची गायची आणि 150, 200ची आणि या सगळ्याचा संपलेला आहे बट्टारा. काहीच नाही बसले सुट्ट्यावर बघा. देवा हे माझी मग अशी तशीच होती. तिसरा काहीच नाही. नाही दुरी बोलवता दुरी एका दुरी तिरीला ना तिरी फुटली. तर आम्ही आलेलो पाय पराला बघा गावात, म्हणजे बाप्पाच्या कोणाच्याच कडे गेलो नव्हतो यावर्षी. तर आता भेटला टाइम थोडा, म्हणजे टाइम तर नाही टाइम काढलाय खेळत होतो बार. हा तर थोडा टाइम काढला आणि आलेलो आहोत दर्शनाला गावात. साऊंड बघा कसला मोठा लावलाय आणि गाणी पण लावलाय आपला. आलेलो होत आम्ही घरी. आयो करते दुध्यालो करते आयो. हे बघा बाप्पा सगळी उठली वाटते, गेली उठून बोलू बसलाय आणि गाणे आवडे जोरान लावला बोलायलाच नको. संध्याकाळची सोय केली काही गाण्यांची आपल्याला. आम्ही घेतलेले एक मोदक बनवायला. हे बघा दिया आहे सोबत मी दाबते या पापाची असं खाऊनच झालं आमचं गाईस. तर या मोदक करायला मी गव्हाच्या पिठाचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक करतून तळलेले तसे करतून अजून काहीच नाही झालं आमचा. आता आरतीला पैसे आणि आता घेतले ना करायला. या तुम्ही पण खावा.
मोदक करायला. अवतार बघा माझा आणि आता घेतला मोदक करायला. म्हणजे संध्याकाळी रात्रीची 12 चालते त्याला पण होतील. आता ती काय आरती झाली, दिवसभर काही करायला नाही भेटला. तर आता पहिले मोदक करून घेते. गाईस या मोदक बनवायला. आम्ही बघू मॅचिंग करू. मला वाटलं आज मला उपाशीच राहावं लागतंय की काय. मी काय तुमच्या प्रभूंच्या बाबतीत बसणार आहे. आवडलं असतं सगळ्यांना, मला नसतं आवडलं. तुला माहिती आहे मला फक्त भाजलेले चेहरे बनवणार मला माहिती आहे. काय भरवणार आहेस मला ठेव प्रथा परंपरा. हा गणपती अगं श्वास लागला किसने थांबवलं आहे आणि पांढरा भात खाल्लाच ना अजून किती खाणार काय मिळणार जाय ओपन करते बघा मोदक. स्त्रीला आणि पुरुषाला समान दर्जा देणारे संस्था खानदान खानदान म्हणतात ते हेच असावं. आपल्या मुलीसाठी खऱ्या अर्थानं खानदान आणि मुलांना श्रीमंत हे असे शास्त्र तर आयोने पण हेल्प केली मला मोदक करायला. हे बघा समिती मोदक तर ते इथे आम्ही तिथे केले. मी तुम्हाला दाखवते बघा. अवतार बघा काय मी आरती झाली आणि मोदकच करायला घेतला. जेवलो पण नाही आम्ही अजून. आणि आता हे झाल्यावर नंतर रात्री 12ची आरती आहे तेव्हा आपल्याला प्रसादाला होतील ते हां. आणि नंतर मग आता मी जेवून घेते. समीक्षा वेळेस पण नाही जेवली, ती पण जेवून घेईल. आणि नंतर काय आपला नाश्त्याचा थोडा प्रोग्राम आणि आज खावायला जाम आहे. मी मोदक केलेलं आहे, ते रसमलाई आहे, परत श्रीखंड वगैरे आहे, श्रीखंडपुरी. हां हे बघा. हाय हाय बघा. हाय हाय काय मोदक. अगं चेरुनी मोदक केलाय बघा. दाखव नीट दाखव. इथे दाखव इथं. हा ना चेरुनी मोदक केलाय. मोदक केलेले आहेत बघा बाप्पासाठी आपल्या. इकडे वेगळा बसलाय फार बाबा बसा. बघ इकडे लवकर. गाणी लावलेले आहेत बाहेर बघा. आपला तो गाणी आलेला आहे, तो गाणी लावलेला आहे बाहेर. आणि तरी नाचायचं आहे आम्हाला. मी पनवेलवरून घेऊन
सोला डब्यांची ज्ञान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी ज्ञान माझा
जय देव जय देव गजानन। आरती झालेली आहे आपली आणि आता नाश्ता दाखवते तुम्हाला. बघा आजचा मेनू सगळा. मोदक केलं, नाव नका टेकू मोदकांना. आणि हा खूपच छान. आणि दूध हलवा केलेला आहे बघा. या खायला सगळ्यांनी या खायला. टाकू का? टाक एक मोदक सोबतच त्याची. राहू दे, आम्हीच केलं. मात्र तिकडं कसं जाईल केलेले आहेत. श्रीखंड पुरी बाप्पासाठी बघा आणि सगळ्यांसाठी पण. आणि हा हा श्रीखंड पुरी सहावी पुरी म्हणजे छान झालंय ना. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो और कमेंट भी करो. अच्छे ये बघा, हे बघा गावलं नाही तर बघा. लाडो पीठ बघा, पीठ हा शेरात काय भलतात चाललोय. ती हे बघा आत्या वगैरे तिची वाटते नाच. नाचत कसं होतात. राप्ती कसं वाटते तुला तेला समोर उभा राहून. हॅलो हाय. सगळा डाव बसलेला आहे. वैभवना मोदक कसं झालं चांगलाच सांगू. बघू इकडं बघ, सांग आता. थांब बघ की पोटान तरी जाऊ दे, तोंडात जायच्या आधी. खरंच की बघा एक फक्त जितो ना. कसं झालंय जबरदस्त. बघू इकडे बघ. स्वयं भगवान ने भेजा हुआ प्रसाद है. हाँ ऐसा ही लगना चाहिए. हाँ मस्त. हाँ बघा त्या बघा. मी काय आग्र्यांची काय काय दिलती इतकाला बोलतो देवाला दिलती. श्रीखंड पुरी घेऊन गेलती काही. पाच चोपडा चकचकीत केले. माझीचं काय तर नक्की काहीला त्यांची. चला खावाला प्रसाद बाप्पा. प्रसाद ही सगळी आपली मंडळी म्हणजे प्रसाद केलेला आम्ही तो आरतीला मोदकांचा वगैरे. तर तो आता परत रवा वगैरे केला सगळा आरतीला. मग आता यो जो आम्ही केलेला स्वीटचा दूध हलवा शेवटच्याला, तर मग त्याच्यातच मोदक ऍड करून देतो सगळ्यांना. आणि अजून प्रसाद पण आहे, दूध हलवा आहेत, मोदक आहे, रसमलाई आहे, अजून श्रीखंड पुरी आहे. तर चला आता खाऊया. बिचारे बघा हौशी तलतान पुऱ्या खावाला कशी कंप्लेंट भेटली. खाताने रोजची खातानेच भेटतंय मस्तपैकी आपल्याला. आणि फक्त खावाचंच काम करते, दुसरा काही जमतच नाही. हे बघा आई आणि आपलं बाप्पा. असा बाप्पा खाताने दिसली. चमचम आणि बाकी दूध हलवा सगळा. हे बघा दूध हलवाही खाते ते मोरियो घुंगरू छोटी घालवते बघा घालवते. आणि बघा दीदी पण दिली आहे रसमलाई घेऊन. वाजलेले 5 वाजायला लागलेले. आणि बघा जुगाडी सगळं काही डाव पण घेतला होता पोराला काय बोलत.